श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात लेक व जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू दान दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. तसेच जावयाला वाण काय द्यावे, पण ज्यांना मुलगी नाही त्यांनी काय करावे, किंवा ज्यांना जावई नाही म्हणजेच ज्यांचे जावई वारले आहेत तर मग त्यांनी अधिक मासात कोणाला दान द्यावे. मग तुमच्या मुलीचं लग्न झालेलं नाही आणि मुलगी अविवाहित आहे म्हणजेच मुलगी लहान आहे, तर मग आम्ही काय करावे, अधिक मासामध्ये काय करावे आणि काय टाळावे, जावयाला कोणते वाण द्यावे, अधिक मासात लेक व जावयाला काय द्यावे, अशी सोन्यापेक्षाही मौल्यवान ही एक वस्तू. मंडळींनो, आपल्याला हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला गेलेला आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास महिना असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा महिना म्हणजे लेक व जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. तर जाणून घेऊया की अधिक मास महिन्यामध्ये जावयासाठी इतका खास का असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून अधिक मासामध्ये जावयाला सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू देण्याची पद्धत आहे. पण आता सध्या सोने आणि चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वांना सोनं किंवा चांदी घेणं शक्य होत नाही. कारण काहींची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते. त्यामुळे ज्यांना सोने चांदीची वस्तू घेणे शक्य होत नसेल तर सोनं चांदी जरी तुम्ही देऊ शकत नसाल तरी जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू अधिक मासामध्ये तुम्ही आवर्जून द्या. जावयासाठी वाण देण्यासाठी सोनं चांदी तुम्ही देऊ शकत नसाल तरी देखील तुम्ही ही वस्तू नक्कीच देऊ शकता. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळींनो, आपले हिंदू कॅलेंडर हे एक चंद्र आणि सूर्य अशा दोन पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे 353 दिवसाचे असते आणि सूर्यवर्ष 365 दिवसाचे असते. या दोन वर्षांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो. म्हणूनच याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. मंडळींनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणत्याही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्यांचे महत्त्व देखील तिपटीने वाढवले आहे. हा धोंडा म्हणजे दगड. पूर्वी हा महिना कोणत्याही शुभ कार्यासाठी नव्हता. कोणतेही विधी ह्या महिन्यामध्ये नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या महिन्यामध्ये लेक व जावयाला मानपान केला जातो. या महिन्यात आपल्या जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून तुम्ही द्या. अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करण्याची आपल्याकडे पद्धत आजही चालू आहे. अधिक मासात जावयाचा मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती प्राप्त होते. या महिन्यात दान करणे अतिशय शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. आणि ह्या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल ते आपल्याला आवर्जून करायचं आहे. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नामाचा जप करा. अधिक महिन्यामध्ये जावयाला अधिक का महत्त्व आहे, याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मासात लेक व जावयाचा मानपान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून जावयाला नारायण म्हणून संबोधलं जातं. म्हणून जावया दिलेलं दान हे साक्षात
भगवान विष्णूंना दिलेलं दान आणि वाण समजलं जातं. म्हणून अधिक मासामध्ये जावयाला विशेष मानपण करण्याची पद्धत आहे. ज्यांना मुलगी नाही मग त्यांनी काय करावं? तर ज्यांना मुलगी नाही तर त्यांनी आपल्या भावाची मुलगी असेल किंवा मग एखादी मुलगीसारखी ज्याला तुम्ही आपली स्वतःची मुलगी मानता, जिच्यावर प्रेम करता, अशांना सुद्धा तुम्ही मुलगी म्हणून आणि त्यांना जावई म्हणून वाण देऊ शकता. हे शुभ फळ आपल्याला मिळते. किंवा मग तुम्ही तुमच्या नंदेला सुद्धा मुलगी मानून तिच्या मिस्टरांना जावई म्हणून वाण देऊ शकता. पण ज्यांना जावई नाहीत, ज्यांचे जावई वारले आहेत, तर मग आम्ही काय करावं असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देखील आहे. तुम्ही लेकीला तुमच्या नातवंडांना बोलावून देखील मानपान करू शकता. तुमच्या लेकीला देखील तुम्ही दान करू शकता. किंवा मग तुमच्या बहिणीचा मुलगा भाच्या असेल तर भाचा देखील जावईच म्हणून मानला जातो. म्हणून तुम्ही तुमच्या भाच्याचा व त्यांच्या पत्नीचा सन्मान करू शकता आणि त्यांना दान करू शकता. तर मग आता बघूयात सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जावयाला वाण काय द्यावं आणि सोने चांदी देऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षा मौल्यवान एक वस्तू आवर्जून नक्की द्या. या अधिक मासामध्येच म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलीचे आई वडील लेक जावयाला घरी बोलावून त्यांना गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान देणं जमत नसेल तर तुम्ही एखादी साधी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून जावयाला मानपान करू शकता. जावयाला अधिक मासाचं वाण दिले जाते. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानला जातो. म्हणून लक्ष्मी मातेचा आणि विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला हा मिळत असतो. तर लेक व जावयाला चांदीचे, तांब्याचे, स्टीलचे 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे दिले जातात. या महिन्यामध्ये तुम्ही नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा, आंबे हे देखील देऊ शकता. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही कोणतीही वस्तू दान करत असाल तर त्यांची संख्या 33 असायला पाहिजे. अधिक मास हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो. या महिन्यात 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. म्हणून कोणतीही तुम्ही वस्तू द्या पण त्यांची संख्या मात्र 33 असायला पाहिजे. तर तुम्ही चांदीच्या वस्तू जावयाला देऊ शकता. चांदी हा अतिशय पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक, शुक्राचा आणि मनाचा कारक. चंद्राशी आणि चांदी ही शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू तुम्ही देऊ शकता. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी दीपदानाला देखील फार महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्या. जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरंजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू, केतू या ग्रहांचा वाईट परिणाम देखील कमी होतो. म्हणून या अधिक मासामध्ये जावयाला आवर्जून चांदीचे निरांजन ही एक वस्तू आवर्जून द्या. तुम्ही चांदीचे निरांजन देऊ शकत नसाल तर तुम्ही पितळेचे देखील निरांजन देऊ शकता. कारण सोनं, चांदी, पितळ या वस्तूपेक्षा आपली भावना महत्त्वाची असते. तर ही भावना तुम्ही नेहमीच चांगली ठेवा. ही वस्तू दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती नक्कीच होईल. कारण या अधिक मासामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व आहे. तर जावयाचा मानपान केल्यानंतर तुम्ही जावयाला